नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुकुंद कुलकर्णी आपलं इंग्लिश स्पीकिंग वर्कशॉपच्या या 6व्या सत्रामध्ये स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चौथी टेक्निक अभ्यासणार आहोत। या चौथ्या टेक्निक मध्ये नेमकं काय सांगितलं आहे? चौथ्या टेक्निक मध्ये मूळ क्रियापदाच्या शेवटच्या अक्षराकडे आपल्याला लक्ष द्यायचंय। जे वाक्य मला इंग्रजीमध्ये बोलायचं आहे त्या मराठी वाक्यातील मूळ क्रियापदाच्या शेवटी लेला, लेली, लेले, लेलो, लेल्या आलं। परत एकदा, वाक्यातील मूळ क्रियापदाच्या शेवटी लेला, लेली, लेले, लेलो, लेल्या आलं व अशा वाक्यामध्ये आहे, होता, असेल असे क्रियापद आले तर इंग्रजीमध्ये बोलत असताना आपण आहे, होता आणि असेल बद्दल हॅव, हॅज, हॅड, शाल हॅव, विल हॅव चा उपयोग करतो आणि ज्या मूळ क्रियापदाला लेला, लेली, लेले, लेलो, लेल्या लागला आहे त्याचं आपण मूळ क्रियापदाचं तिसरं रूप वापरत असतो। चला तर मग ही टेक्निक नेमकी कशी तयार होते व नेमकी काय आहे ते आपण सुरुवातीस पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, मूळ क्रियापदाच्या शेवटी लेला, लेली, लेले, लेलो, लेल्या असे अक्षर येऊन त्या वाक्यामध्ये आहे, आहेस, आहेत, आहोत, आहात आलं। परत एकदा रिपीट करतो। मूळ क्रियापदाच्या शेवटी लेला, लेली, लेले, लेलो, लेल्या असा प्रत्यय येऊन त्यानंतर जर आहे, आहेस, आहेत, आहोत, आहात असे क्रियापद आले तर अशा वाक्याला इंग्रजीमध्ये व्यक्त करताना आपण हॅव किंवा हॅज व पुढे मूळ क्रियापदाचे तिसरे रूप वापरत असतात। हॅव किंवा हॅज व मूळ क्रियापदाचे तिसरे रूप वापरत असतात आणि याच वाक्याचे नकारार्थी करत असताना जर दिलेल्या वाक्यामध्ये लेला, लेली, लेले, लेलो, लेल्या, नाही, नाहीस, नाहीत असे आले तर आपण इंग्रजीमध्ये हॅव नॉट मूळ क्रियापदाचे तिसरे रूप, हॅज नॉट मूळ क्रियापदाचे तिसरे रूप आपण वापरत असतो। विद्यार्थी मित्रांनो, साधारणतः होऊ शकतं की आपण टेक्निक नंबर 3 मध्ये जे काही पाहिलं आहे, जे अभ्यासलं आहे त्यावरनं इथं थोडं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे। कारण टेक्निक नंबर 3 आणि टेक्निक नंबर 4 मधला मुख्य फरक समजून घ्या। टेक्निक नंबर 3 मध्ये वाक्यात मूळ क्रियापद नसते। टेक्निक नंबर 3 मध्ये वाक्यात मूळ क्रियापद नसते व कर्त्याला स, ला, कडे, जवळ व ना असा प्रत्यय येऊन अशा वाक्यामध्ये मूळ क्रियापदाशिवाय म्हणजे मूळ क्रियापद नसताना जेव्हा वाक्यात एकटच आहे, आहेस, आहेत, असते, असती, असतात आपण घेतो तेव्हा त्या ठिकाणी आपण हॅव आणि हॅज वापरला आहे होकारार्थी वाक्यामध्ये। पण त्याचं नकारार्थी करत असताना टेक्निक नंबर 3 मध्ये आपल्याला डू नॉट हॅव किंवा डोंट हॅव करायला सांगितलेलं आहे। डज नॉट हॅव किंवा डझंट हॅव करायला सांगितलं आहे। म्हणजेच तिकडे मी डू नॉट हॅव, डज नॉट हॅव करायला सांगितलं आणि या ठिकाणी मात्र हॅज नॉट मूळ क्रियापदाचं तिसरं रूप, हॅव नॉट मूळ क्रियापदाचं तिसरं रूप करा असं म्हणत आहे। हा फरक आला तो कुठून आला तर लक्षात ठेवायचं, टेक्निक नंबर 3 मध्ये वाक्यात मूळ क्रियापद नसते अशा वाक्यामध्ये हॅव, हॅज आणि हॅड हेच मूळ क्रियापदाचं काम करतात आणि नकारार्थी करताना नॉटची जागा फिक्स असते, ती नेहमी सहाय्यकारी क्रियापदानंतरच आली पाहिजे।
पण दिलेल्या वाक्यामध्ये एकटं ह्याव एकटं हॅज आहे आणि म्हणून नकारार्थी करत असताना आपण ह्याव करता डोंट ह्याव आणि हॅज करता डझंट ह्यावचा वापर केला. मात्र आजच्या या टेक्निकमध्ये ह्याव आणि हॅज नंतर मूळ क्रियापदाचे तिसरे रूप आलेले आहे. म्हणजे या वाक्यामध्ये ह्याव आणि हॅज हे सहाय्यकारी क्रियापदाची भूमिका करत आहेत आणि नॉटची जागा ही सहाय्यकारी क्रियापदानंतरच येते आणि म्हणून आजच्या टेक्निकमध्ये नकारार्थी करत असताना ह्याव नॉट मूळ क्रियापदाचे तिसरे रूप, हॅज नॉट मूळ क्रियापदाचे तिसरे रूप करावे. वाक्यातील मूळ क्रियापदाला लेला, लेली, लेले, लेलो, लेल्या येऊन अशा वाक्यामध्ये जर त्यानंतर होता, होती, होते, होतात आलं तर इंग्रजीमध्ये व्यक्त करत असताना आपण हॅड प्लस मूळ क्रियापदाचे तिसरे रूप वापरावे. परत एकदा रिपीट करतो. वाक्यातील मूळ क्रियापदाची शेवटची अक्षरे लेला, लेली, लेले, लेलो, लेल्या व त्यापुढे होता, होती, होते, होतो, होतात असे क्रियापद आले तर अशा वाक्याला इंग्रजीमध्ये बोलत असताना क्रियापदाच्या ठिकाणी हॅड प्लस मूळ क्रियापदाचे तिसरे रूप वापरावे. आणि याच वाक्याचे नकारार्थी करताना वाक्यामध्ये लेला, लेली, लेले, लेलो, लेल्या, नव्हता, नवती, नवते, नवतो, नवतात आलं तर हॅड नॉट मूळ क्रियापदाचे तिसरे रूप वापरावे. टेक्निक नंबर 3 मध्ये कर्त्यास स ला कडे जवळ ना असा प्रत्यय असतो व टेक्निक नंबर 3 मध्ये वाक्यात मूळ क्रियापद नसून एकटेच होता, होती, होते, होतात येतं व अशा वाक्याचं मग नकारार्थी करताना नॉटची जागा सहाय्यकारी क्रियापदानंतरच येते आणि म्हणून त्या वाक्यात हॅड एकटं आल्यामुळे ती मूळ क्रियापदाची भूमिका निभावतं आणि म्हणून त्या वाक्यात नकारार्थी करताना जरी हॅड आलं तर नकारार्थी वाक्यामध्ये डिड नॉट ह्याव आपल्याला वापरावं लागतं. पण आजच्या टेक्निकमध्ये हॅड नंतर मूळ क्रियापदाचे तिसरे रूप आले आहे आणि म्हणून या वाक्यामध्ये हॅड हे स्वतः नकारार्थी म्हणून या वाक्यात हॅड हे सहाय्यकारी क्रियापदाची भूमिका निभावतंय म्हणून हॅड नंतर आपल्याला नॉट वापरावं लागतं आणि याचं नकारार्थी हॅड नॉट मूळ क्रियापदाचे तिसरे रूप असे होते. वाक्यातील मूळ क्रियापदाला लेला, लेली, लेलो, लेले, लेल्या असा प्रत्यय येऊन किंवा असे अक्षर येऊन त्यापुढे असेल, असेन, असू, असशील, असतील असे क्रियापद आल्यास इंग्रजीमध्ये शाल ह्याव मूळ क्रियापदाचे तिसरे रूप, विल ह्याव मूळ क्रियापदाचे तिसरे रूप वापरावे व वाक्याचे नकारार्थी करताना मूळ क्रियापदाच्या शेवटी लेला, लेली, लेले, लेल्या, नसेल, नसेन, नसू, नसशील, नसतील आलं तर शाल नॉट ह्याव मूळ क्रियापदाचे तिसरे रूप, विल नॉट ह्याव मूळ क्रियापदाचे तिसरे रूप करावे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी शाल आणि विल हे सहाय्यकारी क्रियापदे आहेत आणि म्हणून नॉट नकारार्थी वाक्यामध्ये नॉटची जागा ही सहाय्यकारी क्रियापदानंतर येते आणि म्हणून या ठिकाणी शाल नॉट ह्याव MV3, विल नॉट ह्याव MV3 येते. तर विद्यार्थी मित्रांनो, याही अगोदरच्या टेक्निकमध्ये मी तुम्हाला सांगितलं की नेमकं हॅव आणि हॅजचा उपयोग कुठे करायचा. अनेकांची अडचण या ठिकाणी असते की हॅव कुठे वापरायचे आणि हॅज कुठे वापरायचे. तर लक्षात ठेवा, वाक्यातील कर्ता जर आय, वी, यू, दे व अनेक वचनी असेल, काय म्हटलं मी, वाक्यातील कर्ता जर आय, वी, यू, दे व अनेक वचनी नाम असेल तर त्यानंतर ह्याव वापरावे आणि वाक्यातील कर्ता जर ही, शी, इट,
व एकवचनी नाम असेल, एकवचनी कर्ता असेल तर त्यानंतर हॅज वापरावे. विद्यार्थी मित्रांनो, याच टेक्निकसह आपण आता काही वाक्य पाहूयात. पण एक लक्षात ठेवायचं आपल्याला की आपण टेक्निक कोणतंही अभ्यासू, आपल्याला 2 स्टेप विसरायच्या नाहीत. कोणत्या 2 स्टेप? की दिलेल्या वाक्यातील 123 अगोदर ओळखायचं. दिलेल्या वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद ओळखा. त्या 123 ला 132 मध्ये रूपांतर करा. म्हणजेच कर्ता, क्रियापद, कर्म अशी त्याची रचना करा. ही झाली पहिली स्टेप. 123 ला 132 करा. आणि दुसरी स्टेप, जे आम्ही 132 मध्ये रूपांतर केलेलं मराठीचं वाक्य आहे त्याचे शब्दशः भाषांतर करा. चला तर मित्रांनो, याच टेक्निकसह आपण आता काही वाक्य पाहूया. यातलं पहिलं वाक्य आहे, मी चहा पिलेला आहे. मी चहा पिलेला, लेला, लेला, लेला आहे. या वाक्यामध्ये पिलेला या मूळ क्रियापदाच्या शेवटी लेला आणि समोर आहे असं आलं आहे. आता याचं 132 करत असताना मी आहे पिलेला, पिलेला आहे असं म्हणायचं नाही. तर सहाय्यकारी क्रियापद अगोदर आणि मूळ क्रियापद नंतर घ्यायचं. मी आहे पिलेला चहा. मी आहे पिलेला चहा. मग मीला काय म्हणायचं? आय. आता आहेला काय म्हणायचं? कारण या वाक्यामध्ये मूळ क्रियापदाच्या शेवटी लेला, लेली, लेलो, लेले, लेल्या यापैकी प्रत्यय आलाय आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं हॅव. आय हॅव. पिनेला शब्द आहे ड्रिंक. पिला, ड्रँक. पिलेला, ड्रंक. तिसरं रूप वापरायचंय. मात्र या टेक्निकसाठी आपल्याला मूळ क्रियापदाचे रूप पाठ असले पाहिजेत, तिसरे रूप माहीत असले पाहिजेत. आपण मूळ क्रियापदाच्या 3 ते 4 रूपावर एक स्पेशल व्हिडिओ बनवूया. तर या ठिकाणी मी आहे पिलेला चहा. मीला म्हणायचं आय. आहे हॅव. पिलेला तिसरं रूप करा ड्रंक. चहा टी. आय हॅव ड्रंक टी. आता चहाला आपण संख्येमध्ये मोजू शकत नाही आणि म्हणून इथं अ, अँड आणि द घेण्याची गरज नाही. हेच वाक्य जर आपण नकारार्थी असतं तर कसं म्हटलं असतं? मी चहा पिलेला नाही. मी चहा पिलेला नाही. 132. मी नाही पिलेला चहा. मी नाही पिलेला चहा. आय हॅव नॉट. आय डू नॉट हॅव म्हणायचं नाही. डू नॉट हॅव केव्हा असतं? जेव्हा वाक्यामध्ये मूळ क्रियापद न येता एकटंच हॅव आलं तर. म्हणून आय हॅव नॉट ड्रंक टी. आय हॅव नॉट ड्रंक टी. पुढचं वाक्य आहे, आम्ही तो चित्रपट पाहिलेला आहे. आम्ही तो चित्रपट पाहिलेला, पाहिलेला, लेला आहे. मूळ क्रियापदाला लेला आलं. 132 करा. आम्ही आहे पाहिलेला तो चित्रपट. आम्ही आहे पाहिलेला तो चित्रपट. मग आम्हीला आपण म्हणायचं वी. आहे हॅव. वी हॅव. पाहणेला शब्द आहे सी. पाहिला सा. पाहिलेला सीन. वी हॅव सीन तो चित्रपट. म्हणजे आपण एखाद्या निश्चित चित्रपटाबद्दल बोलत असतो तर द म्हणा. एखादा चित्रपटाचा निर्देश करत असाल तर दॅट म्हणा. आपण इथं पाहिलेल्या चित्रपटाबद्दल बोलतो म्हणजे आपण निश्चित अशा चित्रपटाबद्दल बोलतो, द म्हणा. आय हॅव सीन द फिल्म. आय हॅव सीन द फिल्म. याच वाक्याचं नकारार्थी कसं आलं असतं? आम्ही तो चित्रपट पाहिलेला नाही. आम्ही तो चित्रपट पाहिलेला नाही. आम्ही नाही पाहिलेला तो चित्रपट. आम्ही नाही पाहिलेला तो चित्रपट. वी हॅव नॉट सीन द फिल्म. वी हॅव नॉट सीन द फिल्म. पुढचं वाक्य, तिने ती रांगोळी काढलेली होती. तिने
ती रांगोळी काढलेली काढलेली लेली होती. मूळ क्रियापदाला लेली आलं, शेवटी होती आलं. याचं 132 करा. तिने होती काढलेली, तिने होती काढलेली ती रांगोळी. मग तिनेला काय म्हणायचं? तिने, तिला, तिच्याकडे, तिच्याजवळ. शिकवले नंबर 1 ला आलं काय म्हणायचं? शी. होती, लेला, लेली, लेले, लेलो, लेल्या, होता, होती, होते, होतात. आपण म्हणायचं हॅड. शी हॅड. तिसरं रूप ड्रॉन, काढलेली, काढणे ड्रॉ, काढली ड्रीव, काढलेली ड्रॉन. सी हॅड ड्रॉन ती रांगोळी. जर दाखवायला असत बघ ती रांगोळी तिने काढलेली होती, दाखवायला असाल तर दॅट म्हणा. विशिष्ट रांगोळीबद्दल बोलायला असाल तर द म्हणा. शी हॅड ड्रॉन द रंगोली. हेच वाक्य नकारार्थी म्हणायचं असेल तर तिने ती रांगोळी काढलेली नव्हती, तिने ती रांगोळी काढलेली नव्हती. 132 करा. तिने नव्हती काढलेली ती रांगोळी, तिने नव्हती काढलेली ती रांगोळी. तिनेला म्हटलं शी, होतीला हॅड, नव्हतीला हॅड नॉट. परत तिसऱ्या टेक्निक सोबत कन्फ्यूज व्हायचं नाही. तिथं एकटंच हॅड आलं, एकट्या हॅड, मूळ क्रियापदाशिवाय हॅड आलं. नकारार्थी करताना डिड नॉट हॅव होतं. इथं हॅड सोबत मूळ क्रियापद आलं, नकारार्थी करताना हॅड नॉट होतं. आणि म्हणून तिने नव्हती काढलेली, सी हॅड नॉट ड्रॉन द रंगोली, सी हॅड नॉट ड्रॉन द रंगोली. पुढचं वाक्य, त्याने ही कविता शिकवलेली होती, त्याने ही कविता शिकवलेली होती. 132 त्याने होती शिकवलेली ही कविता, त्याने होती शिकवलेली ही कविता. मग त्याने, तो, त्याने, त्याला, त्याच्याकडे, त्याच्याजवळ आलं तर आपण म्हणायचं ही. होती, लेला, लेली, लेलो, लेल्या, होता, होती, होते, हॅड म्हणा. ही हॅड टॉट, शिकवणे टीच, तिसरं रूप टॉट. ही हॅड टॉट ही कविता, हा ही हे धीस कविता पोयम. ही हॅड टॉट धीस पोयम, ही हॅड टॉट धीस पोयम. याच नकारार्थी केलं तर त्याने ही कविता शिकवलेली नव्हती, त्याने ही कविता शिकवलेली नव्हती. 132 करा. त्याने नव्हती शिकवलेली ही कविता, त्याने नव्हती शिकवलेली ही कविता. त्यानेला म्हणा ही. होतीला म्हटलं आपण हॅड, नव्हतीला म्हणायचं हॅड नॉट. ही हॅड नॉट टॉट धीस पोयम, ही हॅड नॉट टॉट धीस पोयम. पुढचं वाक्य, आम्ही इंग्रजीत उत्तीर्ण झालेले असू, आम्ही इंग्रजीत उत्तीर्ण झालेले असू. उत्तीर्ण झालेले, उत्तीर्ण झालेले, उत्तीर्ण झालेले असू. 132 करा. आम्ही असू उत्तीर्ण झालेले किंवा आम्ही असू उत्तीर्ण झालेलो इंग्रजीत. आम्ही वी. उत्तीर्ण झाले असूला काय म्हणायचं? शाल हॅव, विल हॅव. वी शाल हॅव, वी विल हॅव. वी शाल हॅव, वी विल हॅव. पास्ट ईडी लावायचा. वी शाल हॅव पास्ट इन इंग्लिश, वी विल हॅव पास्ट इन इंग्लिश. हेच वाक्य नकारार्थी करायचं असेल तर आम्ही इंग्रजीत उत्तीर्ण झालेलो नसू, आम्ही इंग्रजीत उत्तीर्ण झालेलो नसू. आम्ही नसू उत्तीर्ण झालेलो इंग्रजीत, आम्ही नसू उत्तीर्ण झालेलो इंग्रजीत. आम्ही वी नसू शाल नॉट हॅव, विल नॉट हॅव. वी शाल नॉट हॅव पास्ट इन इंग्लिश, वी विल नॉट हॅव पास्ट इन इंग्लिश. त्यांनी आता ती जागा सोडलेली असेल, त्यांनी आता ती जागा सोडलेली असेल, लेली असेल. 132 करा. त्यांनी असेल सोडलेली ती जागा, त्यांनी असेल सोडलेली ती जागा.
त्यांनीला म्हणायचं दे, असेलला म्हणायचं विल हॅव, दे विल हॅव. सोडणेला लिव्ह म्हणतात, सोडलेली लेफ्ट, दे विल हॅव लेफ्ट, तो ती ते. दॅट म्हणा, दाखवायचं असेल तर दॅट म्हणा, निश्चित जागेबद्दल बोलायचं असेल तर द म्हणा. दे विल हॅव लेफ्ट दॅट प्लेस, दे विल हॅव लेफ्ट द प्लेस. नकारार्थी करायचं असेल तर त्यांनी आता ती जागा सोडलेली नसेल, त्यांनी आता ती जागा सोडलेली नसेल. त्यांनी, आता हा शब्द वेळ दाखवतोय. आता त्यांनी नसेल सोडलेली ती जागा, आता त्यांनी नसेल सोडलेली ती जागा. आता नाऊ, त्यांनी दे नसेल विल नॉट हॅव सोडलेली लेफ्ट, दे नाऊ दे विल नॉट हॅव लेफ्ट द प्लेस. याचप्रमाणे आपण पुढचे वाक्य पाहणार आहोत. मी एक नॅनो कार विकत घेतलेली होती, मी एक नॅनो कार विकत घेतलेली होती. मी होती विकत घेतलेली एक नॅनो कार, मी होती विकत घेतलेली नॅनो कार. मीला म्हणायचं आय, होतीला म्हणायचं हॅड, विकत घेणेला बाय शब्द आहे, घेतलेली म्हणायचंय बॉट. आय हॅड बॉट अ नॅनो कार, आय हॅड बॉट अ नॅनो कार. भारताने मोठ्या फरकाने सामना जिंकलेला असेल, भारताने मोठ्या फरकाने सामना जिंकलेला असेल. भारताने असेल जिंकलेला, भारताने असेल जिंकलेला सामना मोठ्या फरकाने. भारताने, कर्त्याला काही जरी लागलं नंबर 1 ला, इंग्लिशमध्ये मूळ शब्दाचं स्पेलिंग घ्यायचं. इंडिया, असेल विल हॅव, इंडिया विल हॅव. जिंकलेला वन, इंडिया विल हॅव वन द मॅच, इंडिया विल हॅव वन द मॅच. मोठ्या फरकाने, with a big difference, with a big margin, with a big difference, with a big margin. पूर्ण वाक्य. भारताने असेल जिंकलेला सामना मोठ्या फरकाने. इंडिया विल हॅव वन द मॅच विथ बिग मार्जिन, विथ अ बिग डिफरन्स. तिने असेल कमावलेला पुरेसा पैसा, तिने असेल कमावलेला पुरेसा पैसा. 132 मध्ये तिने असेल कमावलेला पुरेसा पैसा. तिने, शी, असेल विल हॅव कमावलेला अर्न, EARNED, शी विल हॅव अर्न इनफ मनी, शी विल हॅव अर्न सफिशियंट मनी. आम्ही आमचा प्रवास सुरू केलेला असेल, आम्ही आमचा प्रवास सुरू केलेला असेल. आम्ही असेल सुरू केलेला आमचा प्रवास, आम्ही असेल सुरू केलेला आमचा प्रवास. आम्ही, वी, असेल विल हॅव शाल हॅव सुरू केलेला स्टार्टेड, वी विल हॅव स्टार्टेड, वी शाल हॅव स्टार्टेड. आमचा प्रवास our journey, we will have started our journey, we shall have started our journey. ती शाळेत वेळेत पोहोचलेली नसेल, ती शाळेत वेळेत पोहोचलेली नसेल. ती नसेल पोहोचलेली शाळेत वेळेत, ती नसेल पोहोचलेली शाळेत वेळेत. ती, शी, नसेल विल नॉट हॅव, she will not have पोहोचणे reached, she will not have reached the school in time, she will not have reached the school in time. तू अशी चूक यापूर्वीही केलेली होती, तू अशी चूक यापूर्वीही केलेली होती. तू होती केलेली अशी चूक यापूर्वीही, तू होती केलेली चूक यापूर्वीही. तू, यू, होती हॅड केलेली, तर यू हॅड डन म्हणायचं नाही, चूक करण्याला कमिट म्हणतात. यू हॅड कमिटेड सच मिस्टेक, अशी चूक, सच मिस्टेक यापूर्वीही, बिफोर धिस. यू हॅड कमिटेड सच मिस्टेक बिफोर धिस.
मला त्याचे पत्र 1 आठवड्यानंतर मिळालेले आहे. मला त्याचे पत्र 1 आठवड्यानंतर मिळालेले आहे. मला आहे मिळालेले त्याचे पत्र 1 आठवड्यानंतर. मला आहे मिळालेले त्याचे पत्र 1 आठवड्यानंतर. मी मला माझ्याकडे माझ्याजवळ आहे हॅव. मिळालेले रिसिव्ड. आय हॅव रिसिव्ड. आय हॅव गॉट. आय हॅव रिसिव्ड. आय हॅव गॉट. त्याचे पत्र हिज लेटर. आय हॅव रिसिव्ड हिज लेटर. 1 आठवड्यानंतर आफ्टर अ वीक. आय हॅव रिसिव्ड. आय हॅव गॉट हिज लेटर आफ्टर अ वीक. त्याने मला फसवलेले होते. त्याने मला फसवलेले होते. त्याने होते फसवलेले मला. त्याने होते फसवलेले मला. त्याने ही होते हॅड फसवलेले. डिसीव्ड. ही हॅड डिसीव्ड मी. ही हॅड डिसीव्ड मी. ती माझ्याशी खूप भांडलेली होती. ती माझ्याशी खूप भांडलेली होती. ती होती भांडलेली माझ्याशी खूप. ती होती भांडलेली माझ्याशी खूप. तिला म्हणायचं शी. होतीला हॅड. भांडणे क्वारल. तिसरं रूप क्वारल. शी हॅड क्वारल विथ मी. शी हॅड क्वारल विथ मी व्हेरी मच. शी हॅड क्वारल विथ मी व्हेरी मच. मी माझा गृहपाठ संपवलेला नव्हता. मी माझा गृहपाठ संपवलेला नव्हता. मी नव्हता संपवलेला माझा गृहपाठ. मी नव्हता संपवलेला माझा गृहपाठ. मी आय नव्हता हॅड नॉट संपवलेला फिनिश. आय हॅड नॉट फिनिश्ड माझा गृहपाठ. माय होमवर्क. आय हॅड नॉट फिनिश माय होमवर्क. पोलिसांनी लुटारूंला पकडलेले होते. पोलिसांनी लुटारूंला पकडलेले होते. पोलिसांनी होते पकडलेले लुटारूंना. पोलिसांनी होते पकडलेले लुटारूंना. द पुलिस हॅड कॉट. द पुलिस हॅड कॉट द रॉबर्स. द पुलिस हॅड कॉट द रॉबर्स. पण पोलीस जेव्हा गुन्हेगाराला पकडतात त्याला आपण अरेस्ट पण म्हणतो. म्हणून इथं द पोलीस हॅड अरेस्टेड द रॉबर्स असं देखील चालतं. ती तिच्या घरी सुरक्षित पोहोचलेली आहे. ती तिच्या घरी सुरक्षित पोहोचलेली आहे. ती आहे पोहोचलेली तिच्या घरी सुरक्षित. ती आहे पोहोचलेली तिच्या घरी सुरक्षित. शी हॅज रीच्ड. शी हॅज रीच्ड हर होम सेफली. शी हॅज रीच हर होम सेफली. आम्ही या वाक्यांचे इंग्रजीत भाषांतर केलेले असेल. आम्ही या वाक्यांचे इंग्रजीत भाषांतर केलेले असेल. आम्ही असेल भाषांतर केलेले या वाक्यांचे इंग्रजीत. आम्ही असेल भाषांतर केलेले या वाक्यांचे इंग्रजीत. आम्ही वी असेल विल हॅव शाल हॅव वी विल हॅव ट्रान्सलेटेड या वाक्यांचे दीज सेंटेन्सेस इनटू इंग्लिश. वी विल हॅव वी शाल हॅव ट्रान्सलेटेड दीज सेंटेन्सेस इनटू इंग्लिश. विद्यार्थी मित्रांनो, आपण अशा अनेक वाक्यांचा सराव करू शकतो. दिलेल्या टेक्निकवरनं आपणच आपापसामध्ये किंवा आपण याचे काही वाक्य मराठीमध्ये तयार करत चला आणि त्याला इंग्रजीमध्ये बोलून पाहत चला. आशा आहे की ही टेक्निक आपल्याला उत्कृष्टरित्या समजली असेल. आपण या टेक्निकचा भरपूर सराव करा आणि इंग्रजी बोलायला सुरुवात करा. परत पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नव्या टेक्निकसह. तोपर्यंत नमस्कार.